नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न आपण बघतोय, तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार. एकूण 25 प्रश्नांवर आपण चर्चा करतो उत्तरांच्या स्पष्टीकरणासह. आजचा आपला हा 14वा भाग आहे. या सगळ्या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. गुगल फॉर्ममध्ये तुम्ही टेस्ट प्रमाणे ते सोडू शकतात. सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चल, आजचा पहिला प्रश्न आपण बघूया. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? प्रश्नातच उत्तर आहे. कसं काय प्रश्नातच उत्तर आहे? मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? आपण इथून सुरुवात केलेली आहे लिहायला, बरोबर आहे. मग लिहिलं आपण मराठी लिपी कोणत्या प्रकारे. याचा अर्थ डावीकडून उजवीकडे आपण चाललोय, डावीकडून उजवीकडे. दुसरा पर्याय बरोबर आहे. दुसरा प्रश्न, पुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. अल्पप्राण आपल्याला निवडायचं आहे, कारण की महाप्राण आणि अल्पप्राण असे आपण दोन प्रकार करतो. प आहे, ख आहे, भ आहे की ध आहे. अगदी साधी सोपी पद्धत. इंग्लिशमध्ये आपण लिहून बघूया. आपण प ला लिहिणार पी, ख ला लिहिणार आपण KH, भ ला लिहिणार आपण BH आणि ध ला लिहिणार आपण DH. जिथेही स्पेलिंगमध्ये H लिहिला जातो याचा अर्थ हे सगळेच्या सगळे झालेत तुमचे महाप्राण, आणि जिथे H लिहिला गेला नाही तो झाला आपला अल्पप्राण. याला अपवाद आहेत फक्त. कुठला तेही सांगतो. स लिहिताना पण S लिहिला असता, पण स हा महाप्राण आहे, आणि च लिहिताना आपण CH लिहिला असता, यात H असला तरी हा मात्र अल्पप्राण आहे. बस हे दोन अपवाद सोडले की हा Hचा नियम सगळ्या वर्णांना लागू पडतो. स हा महाप्राण आहे आणि च हा अल्पप्राण आहे. बाकी मग इंग्लिशमध्ये लिहून बघा, जिथेही H ॲड होतो ते सगळे महाप्राण, जिथे H येत नाही ते सगळेचे सगळे अल्पप्राण. या नियमानुसार आपला प हा अल्पप्राण, बरोबर. घंटा हा शब्द पर सवर्णाने लिहा. घंटा हा शब्द पर सवर्णाने लिहा. आता पर सवर्ण म्हणजे काय? हा, पर सवर्ण म्हणजे त्या गटातील पाचवा जो आहे, पाचवा हा अनुनासिक आहे. तर अनुस्वारानंतर जोही वर्ण येतो तो वर्ण कोणत्या गटातला ते बघायचं. उदाहरणार्थ बघा, आता घंटा हा शब्द, याचा अनुस्वारानंतर काय येतोय तुमचा? ट, बरोबर आहे. ट चा गट कुठला आहे? ट, ठ, ड, ढ आणि पाचवा कुठला झाला तुमचा? न झाला, बरोबर आहे. याचा अर्थ ट गटातला अनुनासिक कुठला झाला तुमचा? न. तर अनुस्वाराऐवजी आपण न लिहिणार, याचा अर्थ घंटा, बरोबर आहे. हा, दुसरंही उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा चंपा हा वर्ड मी तुम्हाला सांगितला असता. चंपा अनुस्वारानंतर काय आहे? प. प गटातले कुठले आहेत? प, फ, ब, भ आणि म. म्हणजे याचा अर्थ प गटातला पाचवा कुठला आहे तुमचा? म. तर चंपा आपण पर सवर्णाने कसा लिहिला असता? चंपा आपण पर सवर्णाने असा लिहिला असता. याचा अर्थ ज्यावेळेस पर सवर्ण सांगितलं जातो, अनुस्वारानंतर कुठला वर्ण येतोय त्या गटातील पाचवा जो अनुनासिक आहे, अनुस्वाराऐवजी आपण तो अनुनासिक लिहितो. संस्कृतमध्ये अशा पद्धतीनेच लिहिण्याची पद्धत आहे. मराठीमध्ये आपण अनुस्वार देतो, म्हणून जो पर सवर्णाने लिहिला तर घंटा शब्द असा लिहिला जाईल. क्लिअर? पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणता शब्द जोडाक्षर नाही? बर, जोडाक्षर नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अक्षर, क्ष. क्ष हा जोडाक्षर आहे. क्ष आणि ज्ञ ला जोडाक्षर म्हटलं गेलं, आयोगानेच म्हटलेलं आहे. संयुक्त मध्ये त ला क जोडलेला आहे. जिथे दोन व्यंजन एकत्र येतात त्याला आपण जोडाक्षर म्हणतो. व्यंजन अधिक व्यंजन जोडाक्षर. गृहपाठ, आता तुम्ही म्हणाल गृह नाही, ग अधिक रू, ग अधिक रू, त्यामुळे हे व्यंजनाला व्यंजन जोडलं गेलेलं नाही. आणि क्ष्ण, श आणि न, याचा अर्थ गृहपाठ हा शब्द जोडाक्षर नाहीये. बाकी अक्षर, संयुक्त आणि कृष्ण हे तिघही जोडाक्षर आहे. त्यामुळे तिसरा पर्याय बरोबर. अभिउदय हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? अभिउदय
इथे काय दिसतोय तुमचा ई आणि इथे काय दिसतोय तुमचा ऑफकोर्स ईचा काय होतो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे ईचा इ होतो ईचा ए होतो ईचा ए झाल्यामुळे काय झाला हा उकार तसाच लागला तुमचा हा भ तुमचा अर्धा झाला अभ्यू सापडला पहिलाच अभ्युदय अभ्युदय ईचा ए झाला हा झाला तुमचा यनादेश स्वर संधीचा प्रकार त्यामुळे उत्तर आलं आपलं पहिलाच पर्याय अभ्युदय सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा सौंदर्य सौंदर्य हे डोळ्याला न दिसणार आहे याचा अर्थ हा फक्त भाव आहे आणि भाव असलेले सगळे कुठले असतात भाववाचक नाम असतात त्यामुळे हे भाववाचक नाम आहे पुढचा प्रश्न लाटणे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा लाटणे ने एकारांत एकारांतचं काय करतो आपण एकारांतचं आपण इकारांत करतो एकारांतचं काय करतो आपण इकारांत याचा अर्थ लाटण्याचं काय होईल लाटणी बरोबर मागच्या वेळेस आपण बघितलं तर बघा खेळणे खेळणी तळे तळी आणि त्यावेळेस डबे दिलेलं होतं जे डबाचं डबे झालेलं होतं म्हणजे एकारांतचं आपण इकारांत करतो या नियमानुसार लाटण्याचं लाटणी हे अनेक वचन होईल बरोबर मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा काय लागलेलं आहे नो अनेक वचनामध्ये संबोधनात नो प्रत्यय लावतात एक वचनात प्रत्यय नाही पण अनेक वचनात आपण कुठलं प्रत्यय लावतो नो त्यामुळे हे संबोधन आहे बरोबर पुढचा प्रश्न जो जी जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत जो जी जे जो करेल तो भरेल संबंध आहे दाखवलेला हे संबंधी सर्वनाम आहे जो जी कारण की जो हे करेल तो ते भरेल या नियमानुसार संबंधी सर्वनाम कारण की संबंध दर्शनासाठी आपण हे सर्वनाम वापरतो बोलका पोपट उडून गेला बोलका पोपट उडून गेला अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे बोलका पोपट पोपट या नामापूर्वी आलेला आहे आणि नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात याचा अर्थ विशेषण आहे पण सगळ्या ठिकाणी विशेषण दिसतं बोलणे या क्रियापदावरनं तो तयार झालेला आहे म्हणजे बोल हा धातू आहे याचा अर्थ धातू साधित विशेषण आहे कुठला आहे धातू बोल या धातूपासून तयार झाला आहे म्हणून त्याला आपण म्हणणार धातू साधित विशेषण बरोबर संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात संस्कृतमध्ये क्रियापदाला बघूया काय पर्याय दिलेत आख्यात म्हणतात कार्यपद म्हणतात कृदंत म्हणतात की उद्देश्य म्हणतात आख्यात म्हणतात म्हणून आपण आख्यात ई आख्यात लाख्यात असे काळामध्ये जे प्रकार केलेले आहे हे क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात म्हणून आपण ते काळामध्ये तसे प्रकार केलेले आहेत संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात पुढचा प्रश्न मी बालपणी लवकर उठत असे लक्षात आलं असेल काळ ओळखायचं आपल्याला रीती भूतकाळ जिथेही करत असे उठत असे या पद्धतीने आपण उल्लेख करतो तो रीती असतो आणि यात करत असे उठत असे याचा अर्थ ही भूतकाळात सवय होती आता नाहीये म्हणून ही रीती भूतकाळ आहे खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखायचे रमेश पुस्तक वाचतो रमेश आणि पुस्तक दोघांनाही प्रत्यय नाहीये मी उद्या जाणार मीला प्रत्यय नाही आईने मुलीस जीव घातले आईनेलाही प्रत्यय आहे मुलीसलाही प्रत्यय आहे आणि तिची अंगठी हरवली अंगठीला प्रत्यय नाहीये आणि आपल्याला माहिती आहे दोन्ही ठिकाणी जिथे प्रत्यय असतात तो असतो आपला भावे याचा अर्थ आईने मुलीस जीव घातले कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय आहे त्यामुळे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे आईने मुलीस जीव घातले क्लिअर पुढचा प्रश्न पाय घसरला आणि पडलो पाय घसरला आणि पडलो केवळ वाक्य करायचं पाय घसरला म्हणून पडलो म्हणून हे उभयान्वी अव्यय आहे पाय घसरून पडलो यात उभयान्वी अव्यय नाही आहे पाय घसरला अन पडलो यातही उभयान्वी अव्यय आहे तेव्हा हे पण उभयान्वी अव्यय आहे म्हणजे उभयान्वी अव्यय नसलेले एकमेव वाक्य आहे पाय घसरून पडलो त्यामुळे दुसरा पर्याय
बरोबर. दुसरा पर्याय बरोबर. पंचार्थी या शब्दाचा समास ओळखा. संख्या विशेषण असलेल्या शब्दाला द्विगु समास म्हणतात. कुठला म्हणतात? द्विगु समास. आणि याला समास घटित विशेषण असं म्हणतात. मला वाटतं 2-3 वेळा या प्रकारचे शब्द येऊन गेलेत, फक्त शब्द बदलतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, याच्याहून ते गोड आहे, याचा अर्थ हा व्यतिरेक आहे. अलंकार कुठला आहे? हा व्यतिरेक अलंकार आहे. दुसरा पर्याय दिलेला आहे व्यतिरेक. उपमेय उपमानाहून श्रेष्ठ आहे असं ज्यावेळेस दाखवलं जातं त्याला आपण व्यतिरेक अलंकार म्हणतो. खाली दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखायचा. कोणता आहे देशी शब्द? घोसाळे. बर, कसं काय सांगतो तुम्हाला. कोणते शब्द? इमारत नाही, टाळे पण नाही, खिडकी पण नाही, घोसाळे. घोसाळे म्हणजे गिलके. घोसाळे म्हणजे गिलके. ऑफकोर्स गिलक्यालाच घोसाळे म्हणतात. त्यामुळे हा देशी शब्द आहे. हे देशी शब्द नाहीत. पोर्तुगीज, अरबी. सुरेशने गाणे सुरेल म्हटले. या वाक्यातील कर्म ओळखायचा. काय ओळखायचं आहे? कर्म. ओके. गाणे म्हणणारा कोण आहे? सुरेश. काय म्हटला तो? गाणे. याचा अर्थ तुमचा कर्म झाला गाणे. कृती कशावर घडलेली आहे? गाणे या शब्दावर कृती घडली, त्याच्यामुळे गाणे हा कर्म. यंदा टिंब टिंब चांगले आहे. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. पीक चांगले आहे, पीक चांगले आहे, पिंक चांगले आहे की पिके चांगले आहेत. यंदा पीक चांगले आहे. पीक कोणता? हा की हा? ऑफकोर्स पीक हा. पला दीर्घ. पीक चांगले आहे. शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. परीक्षा, परीक्षा, परीक्षा की परीक्षा. खूप मुलं चुका करतात आणि हे उत्तर लिहितात. हे उत्तर नाही. र ला दीर्घ वेलांटी दिली जाते, रस्व नाही. त्यामुळे परीक्षा, पर आणि इक्षा, परी आणि इक्षा असा तो शब्द आहे, म्हणून तो दीर्घ संधीचं उदाहरण आहे. त्यामुळे परीक्षाला री हा दीर्घच येतो, दीर्घ संधी येते. रात्री हिंडणारे कोण? शब्द समूहासाठी शब्द सांगायचा. निशाचर, हुभयचर, जलचर की स्थलचर? ऑफकोर्स निशाचर. रात्री हिंडणारे निशाचर. पाणी आणि जमीन दोघांवर राहणारे हुभयचर, पाण्यात राहणारे जलचर. दाद न देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. काय दाद न देणे म्हणजे? गाराणे सांगणे नाही, मदत करणे नाही, पूर्णपणे दुर्लक्ष करणे, सोडून देणे. ऑफकोर्स पूर्णपणे दुर्लक्ष करणे. जे सून सासूच्या शब्दाला दाद देत नाही, पूर्णपणे दुर्लक्ष करते. पुढचा प्रश्न. उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. उदंडचा काय ओळखायचा? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. उदंड म्हणजे भरपूर, हा तर समानार्थी झाला. पुष्कळ हाही समानार्थी झाला. तुटपुंजे की कमी, उदंडला आपण कमी असा विरुद्धार्थी शब्द वापरणार. उदंड आणि कमी, भरपूरच्या विरुद्ध कमी. वानर या शब्दाला पर्याय नसलेला, म्हणजे वानरच्या समानार्थी शोधा जो नाहीये तो. वानर म्हणजे कपी हो, वानर म्हणजे मरकट हो, वानर म्हणजे शाखामृत हो. मग तुरंगम म्हणजे काय? तुरंगम म्हणजे घोडा. घोड्याचा समानार्थी शब्द हा तुरंगम. तुरंगम, घोडा, वारू, अश्व असे ते शब्द आहेत. त्यामुळे कपी, मरकट आणि शाखामृत हे सगळेचे सगळे वानरचे समानार्थी शब्द आहेत. तुरंगम हा घोड्याचा आहे, म्हणून तुरंगम हे उत्तर. पर्याय बरोबर. शेवटचा प्रश्न. खालील म्हणीमध्ये योग्य पर्यायी शब्द लिहा. गरज सरोनी, शंकर मरो, वैद्य मरो, हाड मरो की मालक मरो? गरज सरो आणि वैद्य मरो. क्लिअर. हे झालेत आपले आजचे 25 प्रश्न. पुढच्या 25 प्रश्नांसाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.